तर जय महाराष्ट्र मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर गाईज आज आपल्याला पहिली ट्रिप पडली आहे 800 रुपयाची आणि ती घेऊन जायची 28 किलोमीटर। तर गाईज चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो। चला तुम्हाला मी आता ऑर्डर वगैरे दाखवतो, कितीने पडले, कसे पडले आणि कुठून पडले। तर गाईज आपल्याला औंधमधून ऑर्डर पडली आहे 3 इंची खडकवासला साईड, जो खडकवासला डॅम आहे। तर तुम्हाला दाखवतो आता वरती बघा, तुम्हाला ऑर्डर दिसत असेल 818 रुपयाने आणि 28 किलोमीटर घेऊन जायची आहे गाईज। आणि मटेरियल पण मी तुम्हाला दाखवतो, त्याआधी तुम्हाला गाडी दाखवतो आपली गाडी। तर तुम्ही बघितले, परत एकदा तुम्हाला गाडी दाखवतो। आपली 3 व्हीलर गाडी आहे गाईज, हे बघा आपली 3 व्हीलर गाडी। आणि तुम्हाला आता मटेरियल पण दाखवतो, मटेरियल किती भरपूर आहे बघा। फक्त 2 बॅग, ज्या पेडिगिरीच्या 2 बॅग आहेत गाईज, हे बघा ह्या 2 बॅग आहेत पेडिगिरीच्या। या बॅग घेऊन जायच्यात आपल्याला एरोडा साईड, आपलं एरोडाच म्हणतो सॉरी बरं का, खडकवासला साईडला। तर चला गाईज आता आपण ही ऑर्डर पूर्ण करूया आणि याच्यामधून किती पैसे उरते आपल्याला किती नाही ते बघूया। आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा गाईज, याच्यामध्ये खूप मजा येणार आहे तुम्हाला। नवीन नवीन काही गोष्टी शिकायला भेटतील, पुण्यामध्ये काय जॉब करू शकता तुम्ही काय नाही। चला गाडीला आता स्टार्टर मारून आपण निघूया ड्रॉप लोकेशनच्या दिशेने। तर पिकअप झाली आपली ऑर्डर, तर गाडीला स्टार्टर मारून गाईज आपण आता निघालोय। गाडी करत सणाना पेरे रे हा नाच करते काय, गाडी लय पळते हो आपली, मग विषय आहे का भाऊ, बघ कशी पळते गाडी। आणि असंच करत करत हळूहळू पुण्याचा व्ह्यू बघा तुम्ही सगळ्यांनी, तिकडे व्ह्यू पण भरपूर भारी आहे। आणि हे बघा ही गाडी कचराकोंडी आपल्यावरच गाडी आहे गाईज 3 व्हीलर, आणि तिचं बघा पूर्ण हे करून फायनली आपण कस्टमरच्या लोकेशनला पोहोचलोय गाईज। लोकेशनचा रस्ता एवढा खराब होता की मला व्हिडिओ पण काढता नाही आला, एकदम डोंगरावरती घर कस्टमरचं। आणि हे बघा इथे पेडिग्री त्या 2 डॉगसाठी बघा, एक तो समोर आहे आणि तो बाजूचा, त्या 2 डॉगसाठी आपल्याला पेडिग्री द्यायची आहे। आता मी फोन लावतो कस्टमरला गाईज, हे बघा इथं वाघाचं चिन्ह पण दिलंय गेटवरती, खतरनाक आहे एकदम। तर गाईज आता मी कस्टमरला फोन लावतो की मी तुमच्या लोकेशनला आलोय, तुमचं मटेरियल तुम्ही घेऊन जा म्हणून। तर आता कस्टमरला फोन लावूया आपण। तर बघा फायनली कस्टमर आलेला आहे आणि त्याने एक बॅग उतरवून पण घेतली आहे। काका आले होते, काकांचे पण माझ्यावानी चप्पी केलेली, काकांचे पण केस काढलेत। काकाने आरामात 30 किलोची बॅग उचलली आणि आपल्याला टाकल्यावर हात फिरून आपण पण निघूया आता आपल्या दुसऱ्या ऑर्डरच्या भेटीसाठी। तर बघूया, तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो पाठीमागचा गाईज। व्ह्यू पण बघा एकदम खतरनाक व्ह्यू आहे, हे बघा पूर्ण डोंगरामध्ये गाडी। मला व्हिडिओ काढता नाही आला कारण एका हाताने गाडी मोबाईल पकडून गाडी चालवता येत नव्हते। तर आता तुम्हाला चला आपण भेटूया दुसऱ्या ऑर्डरमध्ये। तर तुम्हाला दुसरी ऑर्डर पण दाखवतो गाईज, किती न पडते किती नाही। तर फायनली आपल्याला दुसरी ऑर्डर पण पडलेली आहे गाईज, आणि दुसऱ्या ऑर्डरमध्ये फक्त 3 बॉक्स घेऊन जायचेत आपल्याला, ते घेऊन जायचेत एरोडामध्ये। तर तुम्हाला मी ते पण दाखवतो ऑर्डर। तर हे बघा गाईज वरती 600 रुपयाने ऑर्डर पडलेली। आणि आता फायनली आपण कस्टमरच्या लोकेशनला पण पोहोचलोय। हे कस्टमरची स्कूटी आणि कस्टमर आतमध्ये एंट्री करायला गेलेत। तर गाईज मला व्हिडिओ पूर्ण काढता येत नाही कारण एकटा काय करणार, एडिट करणार की व्हिडिओ काढणार। आणि कस्टमरचे 3 बॉक्स आता ते गाडीवरतीच नेणार आहेत, नाही तर बोलत होते की आतमध्ये। तर गाईज फायनली आपल्याला तिसरी ऑर्डर पण पडली आहे 600 रुपयाने, पण ह्या गाडीचा लोड होता 650 किलो आणि एवढं तर आपल्या गाडीमध्ये अलाउड नाही, म्हणून मी कस्टमरला सांगितलं की आम्ही ऑर्डर नेऊ शकत नाही, ऑर्डर कॅन्सल करा। गाईज आपल्या गाडीला RTOची पासिंग फक्त 500 किलो आहे। तर कस्टमरला मटेरियल मी 2 बॅग होत्या त्या खाली करायला लावल्या, टोटल 25 बॅग होत्या मित्रांनो। गाडीमध्ये ओव्हरलोड आपण मटेरियल कधीच भरत नाही, तुम्ही भरू नका गाईज जर काम करत असाल तर। आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा गाईज।